श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे, कारण उद्या अनेकांच्या घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायांचं आगमन होणार आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात विशेष आहे. याच दिवशी गणपतींचं पृथ्वीवरती आगमन होतं. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवर राहतात असं देखील म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वती आणि महादेव यांचे पुत्र श्री गणेश यांचा जन्म झाला. याच दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात. उद्या शनिवारी 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. आणि मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून 11वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे 11 दिवसांचा उत्सव असेल. या 10 ते 11 दिवसाच्या काळामध्ये गणपती तत्व हे पृथ्वीवरती जागृत असतं. त्यामुळे केलेल्या सेवेचा, उपासनेचा भक्तांना भरभरून असा लाभ होतो. तो त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी या झाडाचं एक पान आणायचं आहे. ज्याप्रमाणे श्री गणेशांना जास्वंदाचं फूल, दुर्वा अतिशय प्रिय आहेत, अगदी त्याच प्रकारे या झाडाचं पान देखील बाप्पांना तितकंच प्रिय आहे. उद्याच्या दिवशी या झाडाचं पान बाप्पांच्या चरणी अर्पण केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते. तर हे कोणत्या झाडाचं पान आपल्याला उद्या आणायचं आहे? उद्या जमलं नाही तर या 10 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही कधीही आणून हे बाप्पांच्या चरणी तुमच्या इच्छापूर्तीसाठी अर्पण करू शकता. पण ते पान अर्पण करण्यापूर्वी त्या पानावरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, कोणता मंत्र तुम्हाला बोलायचा आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी श्री गणेशांचं आगमन होणार आहे. पार्थिव स्वरूपातील श्री गणेशांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यामध्ये प्राण आलेले असतात आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात. ज्यांच्या घरामध्ये श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना केली जात नाही त्यांनी पण ही सेवा करायची आहे. कशा प्रकारे हे पुढे मी शेअर करेलच. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. श्री गणेश जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत, विद्येचे दैवत आहेत. भक्तांच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी ते कायम धावून जातात. आणि या 10 दिवसाचा काळ तर सर्वोत्तम मानला गेलेला आहे. तुमच्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसत असेल, 2.5 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल किंवा 10 दिवसाचा असेल, या दिवसामध्ये तुम्हाला ही जी सेवा आहे ती करून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. पहा, आपल्यापैकी अनेक जणांची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर व्हावं. मग त्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो, मेहनत करत असतो. पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. अनेकदा पैसा असूनही घराचे आपले योग जे आहेत ते जुळून येत नाहीत. असं म्हणतात ना, लग्न किंवा घर होण्यासाठी हे योग्य वेळ येणं गरजेचं असतं. अगदी त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांसोबत नशिबाची साथ हवी असेल तर बाप्पांसमोर हा उपाय करा. बाप्पांचे आशीर्वाद मिळाले तर तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होऊ शकते. घरासोबतच तुमच्या इतरही काही इच्छा, मनोकामना असतात. जसं की तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे लग्नाचे योग जुळून यावेत किंवा तुम्हाला अनेक वर्षानंतरही संतान प्राप्ती होत नसेल, त्यासाठी तुम्ही बाप्पांकडे प्रार्थना करू शकता. शिवाय तुमच्या घरामध्ये जर आर्थिक स्थैर्य राहत नसेल, घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही, घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही थोडाफार पैसा येतो तो या आजारपणांच्या उपचारामध्ये निघून जातो आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही. त्यामुळे वारंवार तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्कीच करू शकता. आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करायचा आहे, तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. तर उद्या सकाळीच तुम्हाला या झाडाचं पान घरात आणायचं आहे. उद्या तुम्हाला जर हे झाडाचं पान मिळालं नाही तर तुम्ही हा जो उपाय आहे तो या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये कधीही करू शकता. अगदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील करू शकता. त्या दिवशी देखील बाप्पांचा वार आहे, मंगळवार आहे. त्या दिवशी जर तुम्हाला ते पान मिळालं तर उत्तमच आहे. आता उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरातली सगळी कामं आटोपून मग गणपती बाप्पांना आणायला जायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही घरात आणल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीची विधिवत तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची आहे.
बाप्पांना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करायचं आहे, त्यांचं आवाहन करायचं आहे. बाप्पा हे साध्या सेवेने किंवा तुमच्या आवाहनाने घरामध्ये प्रवेश करतात आणि ते 10 दिवस तुमच्या घरामध्ये उपस्थित असतात. आणि हा जो उपाय आपल्याला बाप्पांसमोर करायचा आहे, तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल. अगदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि तेव्हा जर तुम्हाला ते पान नाही मिळालं, तर तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे. आणि असं नाही की कोणत्या एका ठराविक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकते. बघा, मुलांच्या काही समस्या असतील, तर मुलांनी हे झाडाचं पान हातात घ्यायचं आहे. त्यांच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करत जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, तो मंत्र पठण करत बाप्पांच्या चरणी हे पान जे आहे ते अर्पण करायचं आहे. शिवाय तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या स्वतःच्या काही समस्या असतील, आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, तर त्यासाठी तुम्ही हे जे पान आहे ते जास्तीचे आणून ठेवा. रोज एक पान तुम्ही अर्पण करू शकता किंवा पहिल्या दिवशी बाप्पांच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते जे पान आहे ते तुम्हाला कुठे ठेवायचे हे मी पुढे सांगणार आहे. याशिवाय उद्याच्या दिवशी बाप्पांना प्रिय असणाऱ्या गोष्टी देखील खरेदी केल्या जातात. ज्यामध्ये बाप्पांना कोणी यथाशक्ती चांदीच्या दुर्वा असतील, चांदीचे मोदक असतील किंवा बाप्पांसाठी एखादा अलंकार असेल, ते भेट म्हणून घेत असतात. पण जर बाप्पांची प्रिय असलेली वस्तू म्हणजे हे जर झाड तुमच्या घरामध्ये आलं, तर बाप्पा तुमच्या घरामध्ये साक्षात निवास करतील, एवढं हे बाप्पांना प्रिय असलेलं झाड आहे. तर ते झाड जे आहे ते तुम्हाला कुठल्याही नर्सरीमध्ये सहज मिळून जाईल आणि आणि ते जे झाड आहे ते तुम्ही उद्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये लावलं, तर बाप्पा 10च दिवस काय, पुढील अनेक वर्ष तुमच्या घरामध्ये निवास करतील, तुमच्या कुटुंबाचं रक्षण करतील, त्या कुटुंबातील प्रत्येकाच्या इच्छा, मनोकामना पूर्ण करतील. ज्याप्रमाणे महादेवांना बेलपत्र, श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र, त्याचप्रमाणे श्री गणेशांना दुर्वा आणि शमीचं पान अर्पण केलं जातं. सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवांना अर्पण करतात, परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशांनाही अर्पण करू शकतात. श्री गणेश पूजेने घर, कुटुंब आणि धनसंबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्री गणेशांना दुर्वांप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवांचा वास आहे. गणेश उत्सव काळामध्ये गणपतींना शमीची पाने अर्पण केल्याने तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख होते, तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख दूर होतात, मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. एवढे महत्त्व शमीच्या पानांना आहे. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शमीचं छोटंसं रोप घरामध्ये आणता आलं, तर उत्तमच आहे. ही श्री गणेशांसाठीची सर्वोत्तम भेट असणार आहे. बाप्पांची कृपा ज्या व्यक्तीवरती असते, तो सुख, समृद्धी, आनंदी जीवन जगतो. गणपती बाप्पांना विद्येची दैवता मानलं जातं. तुम्हाला श्री गणेशांचे आशीर्वाद हवे असतील, तर गणपती बाप्पांना प्रसन्न करायचे असतील, तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत, त्या बाप्पांना अर्पण केल्याच पाहिजे. ज्यामध्ये दुर्वांची जुडी आहे, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आहे, बाप्पांच्या आवडीचे मोदक आहेत आणि शिवाय शमीचं पान आहे. तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही शमीचं रोप घरामध्ये लावलं, तर त्याची 1 ते 2 पानं तुम्हाला तोडायची आहेत. आता पानं तोडत असताना ती तुम्हाला एक पान न तोडता ते तुम्हाला देठासहित तोडायचं. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे या झाडाची छोटी-छोटी पानं असतात आणि ती एका देठाला जोडलेली असतात. तर तो देठ तुम्हाला तोडायचा आहे. अशी 2 पानं तुम्ही घ्यायची आहेत. अगदी तुम्ही बाजारातून ही जी पानं आहेत ती विकत आणू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेजारी जर एखादं झाड असेल शेजाऱ्यांच्या घरात, तर त्यांना विचारून तुम्ही त्या झाडाची पानं आणू शकता, हरकत नाही. जरी त्यांच्या झाडाचं पान असलं तरी तुम्ही उपाय त्यावरती करणार आहात, त्यामुळे सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला श्री गणेशांसमोर बसून करायचा आहे, जिथे तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आणली जात नाही, ज्यांच्याकडे परंपरा नाही, त्यांनी देवघरासमोर बसून ही सेवा जी आहे ती करायची आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. आणि सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे तुम्ही कुठेही बसून सेवा केली तरीही चालेल. तुमचा मासिक धर्म असेल, तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. सुतकामध्ये देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पण मासिक धर्म असेल, तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. तर शमीचं पत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचंय. त्यापूर्वी बाप्पांना तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे. कारण श्री गणेश असे एकमेव पुरुष देवता आहेत, ज्यांना ओलं कुंकू अर्पण केलं जातं. यामुळे श्री गणेशांची कृपा लाभते. त्यानंतर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर हे शमीचं पत्र तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वे शमीदलानि हेरंब गृहान गणनायकः.
हा मंत्र जो आहे तो तुम्हाला बोलायचा आहे. स्क्रीनवरती तो तुम्हाला मंत्र दिसत आहे. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा बोलू शकता. त्यानंतर बापांच्या चरणी तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करत हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सुकलेली फुलं, दुर्वा वगैरे गोळा करता, त्यावेळेस हे शमीपत्र देखील तुम्हाला तिथून उचलायचं आहे. त्यानंतर हे शमीपत्र जे आहे ते तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. किंवा तुम्ही देवघरामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवू शकता, मुलांच्या रूममध्ये ठेवू शकता. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. उद्या शक्य नाही झालं तर पुढील 10 दिवसांमध्ये कधीही हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार नक्की करा. तर उद्या आलेल्या श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये बाप्पांच्या कृपेने सुख, समृद्धी येऊ देत, भरभराट होऊ देत. तुमच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ देत. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.